दिवसाची सुरुवात येशूबरोबर. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक दाखले सांगितले. दाखल्याद्वारे त्यांनी लोकांना शिक्षण दिलं आणि अशामध्ये मला उधळ्या पुत्राचा दाखला खूप आवडतो. उधळ्या पुत्र हा ऐशोआरामात राहिला होता, परंतु तरी त्याला मोहाने गाठलं. त्याच्या मनामध्ये मोह आला आणि तो त्याला अडवू शकला नाही. शेवटी तो इतका खाली गेला की जी भूक लागल्यावर जी डुकरं शेंगा खातात ते खाऊन तरी पोट भरावे असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रसंग असे घडतात की आपण पापामुळे खाली पडले जातो. आपल्याला वाटतं की आता आम्ही वर येऊ शकणार नाही, परंतु लक्षात ठेवा की देव कनवाळू आणि कृपाळू आहे. आपण पापामध्ये पडलो तरी देव त्याच्यामधून आम्हाला काहीतरी शिकवतो, आम्हाला तो वर काढतो, परंतु त्यामधून सुद्धा आम्हाला तो काहीतरी शिक्षा करतो. परंतु आपल्याला तो शिक्षण देतो, परंतु आपल्याला तो शिक्षाही करतो, पण त्यामधून तो सुद्धा आपल्याला शिकवतो की जीवन काय आहे आणि जीवन कसे आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्षाचे प्रसंग येतात, अनेक परीक्षांचा प्रसंग येतात. तेव्हा देव आपल्याला आध्यात्मिकरित्या त्यामधून सुद्धा वाढण्यासाठी मदत करत असतो आणि मग आपल्याला तो अधिक पवित्र बनवतो. पुष्कळ लोकांना धन, ऐशोआराम सर्व काही हवं असतं, पण दुःख नको असतं. पण देवाच्या लोकांकडे आपल्याला जर असं वाटत असेल की आम्हाला सुद्धा फक्त सुखच आहे, पण देवाच्या लोकांना दुःख, परीक्षा, संकट हे येणारच आहेत, ह्यांचा सामना करावा लागणार आहे. परंतु शेवटी त्यामधून जो आम्हाला लाभ होणार आहे तो खूप मोठा आहे. आपल्या जीवनामधील संकटे आपल्याला नेहमी पुढे जाण्यासाठी मदत करतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय 11व वचन. हिब्रूज चॅप्टर 12 वर्स 11. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. तरी ज्यास तिचा अभ्यास झाला त्यास ती पुढे धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.